तर तुम्हाला माहीत आहे का? सह्याद्रीतील हे अद्भुत ठिकाण, जिथे शंकरांनी स्वतः तप केला होता आणि त्याच ठिकाणी एक स्वयंभू शिवलिंग सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. तर आज आपण निघालो आहोत एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी, जे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. आणि हे भारतातील 6वे ज्योतिर्लिंग आहे. आम्ही आमचा प्रवास सुरू केला पुण्यातून सकाळी 6 वाजता, कारण आम्ही निघालो होतो नरक चतुर्दशीच्या दिवशी आणि त्यात सोमवार सुद्धा होता, त्यामुळे गर्दी असेल असा अंदाज होता. वातावरण तर मस्त झालं होतं, पण एकच गोष्ट थोडी अडचणीची होती, ती म्हणजे आपल्या पुण्यातील रस्ते. पुण्यातून आम्ही चाकण मार्गे राजगुरुनगर, मंचर आणि नंतर भीमाशंकरच्या घाटात पोहोचलो. रस्त्यात आम्ही नाश्त्याला थांबलो राजगुरुनगरला. हॉटेल आकाश मिसळ हाऊस नावाचं एक ठिकाण आहे, जे तिथल्या मिसळ पावसाठी फार प्रसिद्ध आहे. जर तुम्ही कधी या मार्गाने जाणार असाल तर इथे नक्कीच भेट द्या. नुकताच पाऊस झाल्यामुळे आपला सह्याद्री तर अगदी खुलून दिसत होता, हिरवाईने नटलेला, धुक्यात हरवलेला. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी फारशी दिसत नव्हती. तुम्हाला ही जी कमान दिसते तिथपासून ज्योतिर्लिंग मंदिर परिसर सुरू होत आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला मात्र इथं फार गर्दी असते. हे मंदिर सकाळी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत दर्शनासाठी खुले असते आणि एका दिवशी एकूण 4 आरत्या असतात. काकड आरती सकाळची 4:30 वाजता, महापूजा दुपारी 12 वाजता, संध्या आरती संध्याकाळी 7:30 वाजता, शयन आरती रात्री 9:30 वाजता. जर तुम्हाला जल वाहून शिवलिंगाला स्पर्श करायचे असेल तर त्यासाठी 12 वाजताच्या आरतीच्या आधी दर्शन घ्यावं लागते, कारण आरतीनंतर शिवलिंगाचा शृंगार होतो आणि त्यानंतर स्पर्श दर्शन बंद होते.
आम्हाला साधारण 1.5 तास लागला दर्शन करून बाहेर यायला. मंदिराच्या आत फोटोग्राफीला परवानगी नाही, त्यामुळे आतील दृश्य आम्ही दाखवू शकत नाही. या मंदिराची रचना नागर शैलीतील आहे. ही शैली प्रामुख्याने उत्तर भारतात दिसते. उंच शिखर, नक्षीदार सभामंडप आणि अप्रतिम शिल्पकला. त्यानंतर आम्ही निघालो गुप्त भीमाशंकरच्या दिशेने. तिकडे जाण्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलाच्या वाटेने जावे लागते. हे जंगल म्हणजे आपला सह्याद्री. खरोखरच देखणं, पण दुर्दैवाने अनेक लोकांनी येथे खूप कचरा केलेला दिसतो. सह्याद्री आपला आहे आणि त्याचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, इथे कचरा करू नका. गुप्त भीमाशंकरला पोहोचायला साधारण 30 ते 40 मिनिटं लागतात. प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाचे एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचेही लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तिथेच राहिली. काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण त्याला समजले. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निर्णय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीमामध्ये घोर युद्ध झाले. युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले. आणि असे म्हटले जाते की याच ठिकाणी महादेवाच्या घामातून भीमा नदीचा उगम झाला. त्यामुळे या पवित्र स्थळाला भीमाशंकर असे नाव पडले आहे. असे सांगितले जाते की ज्या ठिकाणी भयंकर युद्ध झाले होते तेच आजचं गुप्त भीमाशंकर आहे. त्या युद्धानंतर भगवान महादेवांनी याच ठिकाणी कठोर तपस्या केली आणि तिथेच स्वयंभू शिवलिंग प्रकट झाला. या जंगलातून गुप्त भीमाशंकरकडे जाताना तुम्हाला एकदम वेगळाच अनुभव येईल. हिरवेगार झाडे, थंडीगार वारा हे सगळं मनाला अगदी शांत करून जातं. आम्ही जंगलातून जात असताना आम्हाला दुर्मिळ असा शेकरू दिसला, जो खूप कमी अशा जंगलांमध्ये आढळतो.
आम्ही स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो की आम्हाला तो एवढ्या जवळून पाहायला मिळाला. आणि हाच तो ठिकाण जिथे स्वयंभू शिवलिंग आहे आणि ज्या ठिकाणी गुप्त भीमाशंकर असे नाव मिळाले आहे. असे म्हटले जाते की याच ठिकाणी भीमा आणि भगवान शंकर यांच्यात घोर युद्ध झाले होते आणि त्या युद्धानंतर भगवान शंकर इथेच ध्यानासाठी बसले. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी बसलो तेव्हा एक वेगळाच समाधान, एक शांत अनुभव आम्हाला जाणवला. तो शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे. खरं सांगायचं तर कल्पनाही करता येत नाही अशी घनदाट जंगलात इतकं सुंदर आणि पवित्र स्थळ दडलेलं आहे. हे ठिकाण अजूनही अनेकांना माहीत नाही. या निसर्गाचं आणि या पवित्र स्थळाचं पावित्र्य जपूया. धन्यवाद. हर हर महादेव. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर पण करा व अशा भन्नाट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.